हे बघा आता असा मसाला फ्राय झाला। आता मी सर्व मटण याच्यात टाकणार आहे आणि याला असं हलवून घ्यायचं। आता मी याला थोडंच हलवणार आहे कारण हे जे मटण खूपच शिजलं आहे कुकरमध्ये, स्टीलच्या कुकर। हे बघा आता ही अशा प्रकारची भाजी झाली आहे। हे बघा याला आता उकळी आली आहे आणि हे बघा तुम्ही मी किती घट्ट ग्रेव्ही बनवली आहे ही। हे बघा तुम्ही तर बघू शकता, कारण मला मटणची भाजी अशी घट्टच आवडती। हॅलो, हाय गाईज, कशा आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही चांगला असाल। चला तर आज संडे आहे, झाला का तुमचा सर्वांचा चहा पाणी? आता आपण संध्याकाळचे 6 वाजले आहे, तर आता मी स्वयंपाकाला लागणारच आहे। तर मी तुम्हाला आज सांगते मी आज काय बनवणार आहे। तर आज मी मटन मसाला बनवणार आहे, ते पण ब्लॅक ग्रेव्ही मध्ये। चला तर मी तुम्हाला त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते आपल्याला जे ब्लॅक ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी लागणारे साहित्य। हे बघा आता मी ह्या कुकरमध्ये, ते पण स्टीलचं कुकर आहे, कारण मी काही जरी बनवायचं असलं तर मी स्टीलचंच कुकर वापरते, मी ॲल्युमिनियमचा वापरत नाही। तर मी यामध्ये अर्धा किलो आता मटण शिजत घातलं आहे आणि ती जवळपास आता शिजत आलंच आहे। तर तोपर्यंत मी इकडे मसाल्याची पण तयारी केली आहे। मी तुम्हाला दाखवते ब्लॅक ग्रेव्हीसाठी मी काय काय वापरते म्हणून। हे बघा तुम्ही तर बघू शकता, मी ते ब्लॅक ग्रेव्ही बनवणार आहे मटनची एकदम ब्लॅक मध्ये। तर मी यासाठी लागणारं साहित्यामध्ये काय घेतलं आहे, यासाठी मी 2 ते 3 कांदे घेतले आहेत, पुन्हा तीळ घेतले आहे, लवंग, मिरी, शहाजिरे, तेजपत्ता, पुन्हा धने, हिरवी मिरची, अद्रक आणि लसण, पुन्हा खोबरं पण घेतलं आहे, हरभऱ्याची डाळ आणि ह्याच बाजूला मी थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे। आता मी सगळं एका पॅनवर भाजून घेणार आहे आणि चांगलं असं थोडंसं काळं होईपर्यंत मी कांदा आणि खोबरं भाजणार आहे आणि त्यानंतर मी त्याला मिक्सरला फिरून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण पुढची भाजीची प्रोसेस करू। चला तर मी आता मसाला भाजायला सुरुवात करते, तेव्हा तुम्हाला ते पण दाखवते मी कसा मी मसाला भाजते। तर चला तर मी आता सर्वात पहिलं इथे खोबरे टाकणार आहे। आता एक खोबरं थोडंसं लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ। थोडंसं लालसर भाजायचं याला, कारण आपल्याला एकदम ब्लॅक ग्रेव्ही बनवायची आहे ना, त्यामुळे। हे बघा तुम्ही तर बघू शकता, मी एका पॅन मध्ये ते खोबरं टाकलं आहे आणि ते असं थोडंसं लाल होईपर्यंत मी त्याला भाजून घेणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये लगेच धने, तीळ आणि थोडेसे गरम मसाला जो म्हणतो आपण, ते सर्व मी याच्यात टाकणार आहे। त्यानंतरच मी बाकीचे एक पण भाजून घेणार आहे। तोपर्यंत आपल्या इकडे मटण पण शिजलेलं आहे। आता बघा तुम्ही इथे बघू शकता, इथे मी कसं खोबरं भाजते। हे बघा इथे कसं मी लाल होईपर्यंत, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत असं खोबरं भाजले। आता मी याच्यात टाकणार आहे हे धने, तीळ आणि थोडेसे गरम मसाले। तीळ असल्यामुळे जरा थोडंसं कमी गॅस करायचा। त्यानंतर मी इथे हिरवी मिरची पण भाजून घेते। हे बघा तुम्ही तर बघू शकता, आता ही पण भाजली आहे। आता ही पण मी काढून घेते, त्यानंतर मी इथे डाळ टाकणार आहे। आता हे बघा आता इथं अशी मी डाळ पण भाजून घेतली आणि याच्यामध्ये थोडेसे फुटाणे होते ते पण टाकले। हे फुटाणे भाजी खूप टेस्टी लागते।
आपण फुटाणे असे जरी खाल्लं तरी आपल्या तोंडाला जर ताप वगैरे आला असेल, चव नसेल तर चव पण येते ना. त्यामुळे मी मटणच्या भाजीत पण मी नेहमीच फुटाणे टाकते, थोडेसे गावी ना. हे बघा अशी डाळ आणि फुटाणे मी अशी भाजून घेतले असे ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे कांदा, आणि कांदा थोडासा काळाच करणार आहे. आता मी डाळीनंतर आपण याच्यामध्ये आता कांदा टाकलाय भाजायला. आता हे बघा कांदा पण भाजतो आहे ह्या पॅन मध्ये, आणि त्याला आपण थोडंसं ब्लॅकच करणार आहे, कारण आपल्याला ब्लॅक ग्रेव्ही करायची. कारण आमच्याकडे जास्त असं गरम मसाल्याच्याच भाज्या वगैरे खातात, त्यामुळे मी असंच बनवते. मटण असो, वांग असो, शेवग्याच्या शेंगा असो, काही जरी असलं तरी पण मी ब्लॅक ग्रेव्ही मध्येच बनवते. बाकी इतर पालेभाजी जे आहे मी ते ग्रीन मध्येच बनवते, हिरवी मिरचीमध्ये. त्याला मी ब्लॅकच बनवणार. तर मी आता तुम्हाला पुढे दाखवते. कांदा भाजल्यानंतर मी याला मिक्सरला फिरवून घेणार, त्यानंतरच मी भाजीला फोडणी देणार. तोपर्यंत आपल्या इकडे मटण हे शिजलंय. आता हे बघा आता इथं कांदा पण एकदम ब्लॅक झाला आहे. आता मी हा सगळं ताटामध्ये काढून घेते, आणि आता हा सर्व मसाला मी मिक्सरला असं वाटून घेणार आहे. हे बघा तुम्ही इथं बघू शकता मी कसा मसाला तयार केला आहे. ही आता हा जो मसाला आहे मटनचा, हा 5 ते 6 जणांना पुरेल मी एवढा काढला आहे, आणि तो पण असा ब्लॅक ग्रेव्ही मध्ये. चला तर मग आता मी मिक्सरला फिरवते. हे बघा इथं मी आता मिक्सरला मसाला वाटून घेतला आहे, आणि आता त्याच्याच बाजूला इथं मटण पण आपलं शिजलेलं आहे. चला तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया. चला तर मी आता सर्वात प्रथम यामध्ये मी टाकणार आहे कसुरी मेथी. हे बघा, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हे मी आधीच टाकलं होतं. परत पुन्हा अर्धा चमचा हळद, त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला, ही घरी दळलेली लाल मिरची आहे, ही मी घरीच दळते. हे मी टाकलं आहे 1.5-2 चमचे. आता याला सर्व असं हलवून घ्यायचं. त्यानंतर मी टाकणार यामध्ये असा मसाला. आता याला मसाल्याला पूर्ण कलर येईपर्यंत याला फ्राय करायचा. नंतरच आपण याच्यात टाकणार आहे मटण. हे बघा आता मी याच्यामध्ये सर्व टाकलं. आता याला पूर्ण कलर येईपर्यंत याला हलवत राहायचं. हे बघा आता हा मसाला असा फ्राय झाला आहे. बघा आता ही कसा ग्रेव्ही झाला आहे ब्लॅक. आता मी याच्यामध्ये मटण टाकणार आहे. हे बघा गाईस, ही जी आहे ही कढाई पण स्टीलचीच आहे बरं का. कारण बरेच जण म्हणतात की स्टीलच्या कढाईत खाली लागतं, पण तसं काही होत नाही. याला कंटिन्यू हलत राहावं लागतं. आणि थोडंसं बुडाला जे आहे ना थोडंसं जाड कढाई घ्यायची, बिलकुल लागत नाही. खूपच छान भाजी होती, खूपच टेस्टी लागते त्यातली भाजी. तर चला तर मग आता आपण हा मसाला बघू कसं तेल सोडत आहे. हे बघा तुम्ही साईडने इथं बघू शकता. जोपर्यंत मसाला असा तेल सोडत नाही तोपर्यंत तुम्ही हा मसाला हलवत राहायचा, म्हणजे तो एकदम मस्त असा कलर येतो. हे बघा आता मी याच्यामध्ये मटण टाकणार आहे. हे बघा आता असा मसाला फ्राय झाला. आता मी सर्व मटण याच्यात टाकणार आहे, आणि याला असं हलवून घ्यायचं. आता मी याला थोडंच हलवणार आहे, कारण हे जे मटण खूपच शिजलं आहे कुकरमध्ये. स्टीलच्या कुकरमध्ये खूपच लवकर शिजतं. काही पण टाकलं जरी तुम्ही ना, डाळ भात किंवा मटण, लगेच गाळ होऊन जातं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला ना थोडंसं शिजवायचं. हे बघा हे बघा आता हे किती छान वाटतं आहे. दिसतंय ना एकदम असं ब्लॅक ग्रेव्ही मध्ये मटण. आता मी याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकणार आहे. आता याला असं उकळी आली. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं. हे बघा आता ही अशा प्रकारची भाजी झाली आहे. हे बघा याला आता उकळी आली आहे. आणि हे बघा तुम्ही मी किती घट्ट ग्रेव्ही बनवली आहे ही.
हे बघा तुम्ही इथं बघू शकता, कारण मला मटणची भाजी अशी घट्टच आवडती. आणि आता मी याच्यामध्ये गॅस कमी केला आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कोशिंबीर आणि कोथिंबीर हे सर्व टाकणार आहे. थोडीशी कमी केल्यानंतर मी टाकले आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे. तुम्ही इथं बघू शकता माझी भाजी किती छान झाली आहे. तुम्ही पण अशीच बनवत असाल अशी मी आशा करते. चला या तुम्ही पण संध्याकाळी जेवायला. आमचा टायमिंग 8 वाजेचा आहे, तुम्ही आले तरी चालेल. चला आता मी यासोबत या ब्लॅक ग्रेव्ही सोबत मी आता बनवणार आहे बाजरीची भाकर. आणि ही मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जायचंय आणि ती बाजरीची भाकर तुम्ही बघू शकता. मी कशी तीळ लावून भाकर केलेली एकदम ते तुम्ही बघून घ्या. त्यामुळे मी आता भाकरीचा व्हिडिओ बनवणार नाहीये. चला तर मग मी आता तुम्हाला ब्लॅक ग्रेव्ही मध्ये मटणची भाजी दाखवली आहे कशी बनवायची आहे. तर चला आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग आता बाय.